नमस्कार, मी गौरी फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात चांगल्या क्वालिटीचे आणि स्वस्त फ्लॉवर आलेले आहेत। म्हणूनच आज आपण बनवणार आहोत फ्लॉवरचे कुरकुरीत आणि चटपटीत असे भजी। संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी गरमागरम चहा सोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। तर अगदी 15 ते 20 मिनिटात बनणारे हे कुरकुरीत आणि चटपटीत असे फ्लॉवरचे भजी कसे बनवायचे यासाठी आपण लगेचच किचनकडे जाऊयात। आज आपण फ्लॉवरचे कुरकुरीत आणि चटपटीत असे भजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा फ्लॉवरचा एक गड्डा घेतलेला आहे। 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। इथे आपण मसाले काय काय घेतलेत ते बघूयात। इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या। कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत, त्याला आपण वाटून घ्यायचं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच आल्याचा तुकडा, हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। आणि चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, ती आपण बॅटरमध्ये वापरायची आहे। आता इथे मी 10 ते 12 काळे मिरे घेतलेले आहेत। 1 चमचा जिरं घेतलंय, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, 1 टेबलस्पून अख्खे धणे घेतलेले आहेत, 2 चिमट खाण्याचा जो सोडा असतो तो घेतलाय, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे, ती 2 टेबलस्पून घेतली आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे ड्राय मसाले आहेत त्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा घालूया आपण धणे 1 टेबलस्पून, त्यानंतर घालायचे आहे बडीशोप 1 चमचा, काळे मिरे 1 चमचा, जिरं आणि कसुरी मेथी। हे सगळंच आपल्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। ते तुम्ही बघू शकता खूप जास्त याचं पावडर आपण केलेली नाही आहे, थोडंसं जाडं भरडच आपण याला वाटून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला हे जे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा आपण याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। तर आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपल्याला फ्लॉवर कापून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे बाजूलाच मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय, त्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे फ्लॉवरचे मोठे मोठे तुरे करून कापून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत। बऱ्याच वेळेला फ्लॉवरमध्ये किडे किंवा आळ्या असतात, तर त्या मरून जाव्यात म्हणून आपण इथे 5 ते 10 मिनिटांसाठी हे जे फ्लॉवरचे तुरे आहेत त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला फ्लॉवरचे तुरे कापून घ्यायचे आहेत, याला फ्लोरेट सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये। तर अशा पद्धतीने आपण हे मोठ्या मोठ्या आकाराचे फ्लॉवरचे तुरे कापून घेऊयात आणि या पाण्यामध्ये भिजत ठेवूयात। तर अशाच पद्धतीने आपण सगळा फ्लॉवर कापून घ्यायचा आहे। आता बाजूलाच आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे आणि आता हे फ्लॉवरचे जे तुरे आहेत त्याला निथळून घ्यायचं आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे। याला आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायचं नाहीये, अगदी 2 ते 3 उकळे आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे फ्लॉवरचे जे तुरे आहेत आपल्याला एका प्लेटमध्ये झाऱ्याच्या मदतीने काढून घ्यायचे आहेत आणि त्याला आता थंड करून घ्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे 1 कप, अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, यामध्ये लाल मिरची पावडर घालूयात, 2 चिमूट खाण्याचा जो सोडा आहे तो घालायचा, मीठ घालायचं आहे 1 चमचा आणि आपण हा जो वाटलेला मसाला आहे तो घालूयात। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच बाउलमध्ये आपल्याला हे जे वाफवलेले फ्लॉवरचे तुरे आहेत ते घालूयात। या पिठाचं जे कोटिंग आहे हे व्यवस्थित या फ्लॉवरवरती झालं पाहिजे। इथं मी पाण्याचा वापर अजून केलेला नाहीये, आपल्याला नंतर थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला हे फार असं पातळ बॅटर बनवायचं नाहीये। भांड्याची साईज छोटी वाटते त्यामुळे मी इथे दुसरं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे आता आपण ट्रान्सफर करायचं आहे। आता आपण याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे। फ्लॉवरला हे जे पीठ आहे याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये हळूहळू करत पाणी घालायचं आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला। मला यामध्ये थोडंसं पिठाचं प्रमाण कमी वाटतंय,
तर अजून मी इथे 3 टेबलस्पून चण्याच्या डाळीचा पिठाचा वापर केलेला आहे आणि अजून थोडंसं चवीपुरतं वरती मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित बॅटर बनवून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त असं पातळ सरसरीत असं भज्याचं पीठ आपण केलेलं नाहीये. हलकं याला छान असं कोटिंग झालं पाहिजे फ्लॉवरला, इतकंच आपण हे बॅटर घट्ट बनवलेलं आहे. आता बाजूलाच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालंय का ते बघूया. थोडंसं बॅटर मधलं थोडंसं पिठाचा गोळा यामध्ये टाकायचा आणि आता बघू शकता तुम्ही तेल चांगलं गरम झालंय. आता आपण गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे आणि आता आपण भजी हे तळून घेणार आहोत. आपण इथे मोठे मोठे फ्लॉवरचे तुरे केले होते, तसेच तुरे आपण यामध्ये घालायचे आहेत. 1 मिनिटभरासाठी आपण याला मोठ्या फ्लेमवरती ठेवायचं आहे. सगळे भजी आपण यामध्ये घालून झाल्यानंतर आता आपण याला उलटून घ्यायचं आणि मगच मीडियम फ्लेमवरती आपण ही भजी तळून घेणार आहोत. 1-2 मिनिटं आपण गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवली आहे. पुन्हा आपण गॅसची फ्लेम हायवरती ठेवायची, कारण आपण इथे फ्लॉवर आधीच शिजवून घेतला होता. तो थोडासाच कच्चा आहे, त्यामुळे शिजण्यासाठी फारसा काही वेळ लागत नाही. त्यामुळे आपण आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि 2 ते 3 मिनिटं याला चांगला क्रिस्पी होईपर्यंत किंवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण ही भजी तळून घेणार आहोत. तर आता इथे आपले भजी चांगले सोनेरी रंगावरती झालेले आहेत. आपण याला एका प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घेऊयात. तुम्ही या आवाजावरून बघू शकता किती छान कुरकुरीत आपले हे भजी तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेणार आहोत. आता इथे आपले मस्त गरमागरम कुरकुरीत फ्लॉवरचे भजी तयार झालेले आहेत. मी यावरती चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे, त्याला छान असा चटपटीत फ्लेवर येण्यासाठी. मी हे जे भजी आहेत याला शेजवान चटणी सोबत सर्व केलेला आहे. तुम्ही टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणी सोबत सुद्धा सर्व करू शकता. संध्याकाळी असे हे गरमागरम मस्तपैकी भजी, वाफाळता चहा, आहा काय मस्त मेन्यू आहे ना.